नमस्कार. स्टुडिओ संजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत. आज आपण वृंदा या कादंबरीचा दुसरा भाग ऐकणार आहोत. आता आपण सुरुवात करू. दुसरे दिवशी 4 प्रहरी गोजा आत्या आल्या. दर सोमवारी कैलासनाथाला येण्याचा त्यांचा नियम असे, पण मध्ये तसं काही काम निघालं तर त्या वाटेल तेव्हा येत असत. त्या आज मध्येच आल्या तेव्हा नाना आजोबांनी सांगितल्याप्रमाणे बहुधा अभिषेकाचं काम असावं हे वृंदाने ताडलं. गोजा आत्या ही रघुनंदनच्या वडिलांची काकांची सर्वात मोठी बहीण. नवरा मेल्यावर 20 वर्षांपूर्वी आपल्या मुलींना घेऊन ती जी माहेरी आली होती ती आजतागायत इथंच होती. सासरी तिला कुणी नव्हतं नि इथं माहेरी कसली ददात नव्हती. रघुनंदनची आई होती तरी अन ती गेल्यावर काकांची दुसरी बायको घरात आली तरी सुद्धा घरात गोजा आत्याच वडील असल्यामुळे कर्तेपणाची भूमिका तिच्याकडे आपोआप आली होती. अन ती भूमिका त्या अगदी यथायोग्य पार पाडीत असत. देवभोळ्या आणि प्रेमभोळ्या पण कडक शिस्तीच्या नि व्यवहार कुशल गोजा आत्यांचा घरातच नव्हे तर साऱ्या गावात वचक होता. आई वेगळा मुलगा म्हणून त्यांचा रघुनंदनवर विशेष जीव होता. लहानपणापासून या भाच्याचं तिला विशेष कौतुक वाटत असे. रघुनंदन 7 वर्षांचा झाला तेव्हा त्याला नाना आजोबांकडे शहरात शिक्षणासाठी पाठवण्याची त्याच्या आईची इच्छा गोजा आत्यांची संमती होती म्हणूनच पुरी झाली. रघुनंदन 13 वर्षांचा होतो न होतो तोच त्याची आई वारली आणि तो नाना आजोबांकडे आजोळीत राहू लागला. सुरुवातीला तो दरवर्षी उन्हाळ्याच्या सुटीत येई नि सुटी संपली की जाई, पण आई गेल्यानंतर तो हळूहळू जसा मोठा होत गेला तसतसा 2-3 वर्षांनी एखाद्या सुटीत येई, 8-10 दिवस राही अन जाई. वडिलांचा त्याला पूर्वीपासूनच फारसा लळा नव्हता अन दरवर्षी सुटीत घरी येण्याची ओढ लावणारी सख्खी आई नव्हती. आजोळ हेच त्याला पितृगृह वाटत असे. तो शहरी वातावरणात वाढला होता त्यामुळे इथे कैलासपुरात आला की घर माणसांनी गजबजलेलं असून सुद्धा 8-10 दिवसांपेक्षा अधिक काळ त्याचं चित्त रमत नसे. गोजा आत्या त्याच्यासाठी नवस करीत आणि 2-3 वर्षांनी तो घरी आला की ते सारे नवस फेडून टाकीत. गोजा आत्याची शंकरावर निष्ठा असल्यामुळे बोललेल्या नवसात 99% नवस कैलासनाथाची महापूजा नि अभिषेक हेच असत. गोजा आत्यांच्या हातातल्या पिशवीत अभिषेकाचे सामान दिसले तसे वृंदाने हसून म्हटले, गोजा आत्या, नंदाबाई घरी आला की आमच्या कैलासनाथाचं भाग्य उजळतं. गोजा आत्या खुशीत होत्या. त्यांनी म्हटलं, बाई ग, आज माझं भाग्य उजळलंय म्हण. कैलासनाथाने त्याला कशी सबुद्धी दिली कोण जाणे. कुणाला? अगं दुसऱ्या कोणाला, आमच्या नंदाला. यावेळी स्वतःच्या हाताने पूजा अभिषेक करीन असे म्हणाला. वृंदा गालातल्या गालात हसली न म्हणाली, पण असल्या गोष्टींवर त्याची श्रद्धा आहे का? विंदे, तसा माझा नंदा नास्तिक नाही हो. लहानपणी तो रोज नर्मदामाईचं स्नान करून पूजा करीत असे. आजोबांकडे राहायला गेल्यापासून देवधर्माची चेष्टा करू लागलाय तो. दरवेळी आला की एकदा तरी त्याने पूजा करावी असे मला आपले नेहमी वाटते. मग यावेळी कैलासनाथ नव्हे नंदाबाई प्रसन्न झाला म्हणायचा. झाला एकदाचा. आधी चिडला, पण मग रात्री आजोबा नातवाच्या काय गोष्टी झाल्या कोण जाणे. रात्री उशिरापर्यंत दोघं अंगणात बोलत बसले होते. सकाळी उठल्याबरोबर नंदा आत येऊन मला म्हणाला की उद्या सोमवारी अभिषेक पूजा मी स्वतः करीन. वृंदा हसली. गोजा आत्या, नाना आजोबा नास्तिक असले तरी मोठ्या कडक शिस्तीचे आहेत. तुमचं मन मोडलेलं त्यांना आवडत नाही म्हणून त्यांनी नंदाबाईला तयार केलं असलं पाहिजे. असू दे बाई, कुणाच्याही कोंबड्यानं उजाडू दे, पण त्याच्या हातून एकदा शंकराची पूजा घडू दे. काही न बोलता वृंदा नुसती हसली. गोजा आत्यांचा भाचा किती श्रद्धाळू आहे हे तिला का माहीत नव्हतं. बाकी गोजा आत्याचं म्हणणं अर्ध खरं होतं. लहानपणी तो अभिषेक पूजा मोठ्या भक्तिभावाने करीत असे हे तिला आजही आठवत होतं. रोज संध्याकाळी कैलासनाथाच्या दर्शनाला येण्याचा त्याच्या आईचा नेम होता. रघुनंदन सदोदित आपल्या आईच्या मागे मागे असे. ती घरी गेली तरी खेळण्यासाठी तो पुष्कळ वेळा आपल्या इथंच राहत असे. त्यानंतर नागपूरला नाना आजोबांकडे तो शिकायला राहिला तरी दरवर्षी जेव्हा सुटीत घरी येई तेव्हा कधी दुपारी तर कधी सबंध दिवस तो इथे राहत असे. पण त्याची आई वारल्यानंतर मात्र त्याचे येणे हळूहळू कमी झाले. वाढत्या वयाबरोबर त्याची देवावरची श्रद्धा आणि माणसांवरची माया उडाली. त्याची आई वारल्यानंतर कैलासपुरातच तो मुळी 2-3 वर्षांनी एकदा येई हे खरं,
तरी पण गावात आल्यानंतर सुद्धा वर मंदिराकडे तो सहसा फिरकत नसे. तो येत असे त्याचा तिला रागही नव्हता, अगर खेदही नव्हता. कारण लहानपणची माया मोठेपणी नेहमी टिकतेच असं नाही, आणि श्रद्धा ही काही कुणावर सक्तीने लादता येणारी गोष्ट नव्हे. शिवाय तो जरी धर्मनिष्ठ मात्यापित्यांच्या पोटी जन्माला आलेला असला तरी नानांसारख्या तर्कनिष्ठ आणि नास्तिक माणसाच्या सहवासात वाढला होता. तिने विचारले, मग पूजा उद्याच करणार का? हो बाई, उद्याच करायला हवी. कारण एकदा तयार झालाय तर आपली लवकर उरकून घेऊ दे, नाहीतर पुन्हा कुठंतरी माशी शिंकायची नि त्याचं मन बदलायचं. मी उद्या शिधा सामग्री घेऊन लवकरच येते. हरिप्रसादचं दाम्पत्य येईल उद्या स्वयंपाकाला. मी आहेच. बाहेर दादाजी आहेत ना, जाता जाता त्यांच्या कानावर घालून जाते. आत्याबाई निघून गेल्या तरी सुद्धा कितीतरी वेळ त्यांच्या धांदलीचं वृंदाला मनातून हसू येत होतं. तिच्या मनात आलं, संध्याकाळी उगवून सकाळी कोमेजून गळून पडायला श्रद्धा म्हणजे प्राजक्ताचं फुल का आहे? श्रद्धा ही माणसाच्या मनात उगवलेली अढळ ध्रुव तारका आहे असे दादाजी आपणाला नेहमी सांगतात. दुसऱ्या दिवशी सूर्योदयाबरोबर गोजा आत्या शिधा सामग्रीसह हजर झाल्या. वृंदा नुकतीच नदीवरून स्नान आटोपून आली होती. गोजा आत्याने स्वयंपाकघराचा ताबा घेतला आणि वृंदा त्यांच्या हाताखाली मदत करता करता आपलं नित्याचं काम करू लागली. रघुनंदन आला तेव्हा दादाजी पूजा अर्चा आटोपून बाहेरच्या खोलीत फलाहाराला बसले होते. रघुनंदन बाहेर दादाजींजवळ बसला. गेल्या 6-7 वर्षात तिने त्याला जवळून पाहिले नव्हते. वडिलांचा गोरापान रंग अन देखणं रूप आणि आईचा मध्यम उंचीचा एकेरी बांधा ही दोन्ही वैशिष्ट्ये लहानपणीच त्याच्यात ओळखू येत असत. पण आता त्या रूपविशेषांचा बाह्य विकास, त्यावर उमटलेले शिक्षणाचे तेज नि शहरी राहणीचा सफाईदारपणा सर्व काही एकदम नजरेत भरत होतं. गोजा आत्याने चहा करून दिला. वृंदाने कब्बशी उचलली नि बाहेर नेऊन रघुनंदन पुढे ठेवली. दादाजींनी हसून म्हटले, रिंदा, अगं रघुनंदन बऱ्याच वर्षांनी पाहुणा आलाय. त्याच्या पुढे नुसता चहाचा कपच काय ठेवतेस? त्याला काहीतरी खायला दे. रघुनंदन संकोचून हसला नि तिच्याकडे दृष्टिक्षेप टाकून त्याने नजर खाली वळवली. त्याची सलज्ज मनस्थिती पाहताच वृंदा हसली नि म्हणाली, दादाजी, नंदाभाई बऱ्याच वर्षांनी आलाय म्हणून त्याला ही शिक्षा का? तो लहानपणी घरचा होता. जो लहानपणी घरचा होता तो मोठा झाला म्हणून पाहुणा का होतो? तेवढ्यात गोजा आत्या दाराशी आल्याने म्हणाल्या, दादाजी, लहानपणी एका मांडीवर रिंदाला आणि एका मांडीवर नंदाला बसवून तुम्ही दोघांना श्लोक शिकवित होता. आता तो मोठा इंजिनियर झाला तरी ते जगाला हो, तुम्हाला तो अजून पोरच आहे हो. दादाजींनी हसून म्हटले, पण पोरांनी थोर होण्यातच वडील मंडळींना आनंद वाटतो. गोजा आत्यानी भाविकतेने म्हटले, तुमचा आशीर्वाद असला म्हणजे झालं. मग नंदाकडे वळून त्यांनी म्हटलं, जा नंदा, नदीवरून चटकन आंघोळ करून ये. रिंदानं पूजेची तयारी करून ठेवले. वृंदानं हसून म्हटलं, गोजा आत्या, बिचाऱ्यावर सगळा भार एकदम नको. आधीच अभिषेक पूजेचा भार आहे नि त्यात आणखी नदी स्नानाचा भार कशाला घालता? पडवीत पाण चुलीवर हंडा उकळतोय, मी देते पाणी काढून आंघोळीला. मग गरम पाण्याने शरीराला ऊब आणल्यावर अर्ध्या पाऊण तासात रघुनंदन पितांबर परिधान करून रेशमी वस्त्र पांघरून कैलासनाथासमोर पूजेला बसला. त्याला पूजा करताना पाहून गोजा आत्याच्या डोळ्यांचं पारणं फिटलं. त्याची पूजा चालली असताना बेलपत्रीची परडी घेऊन वृंदा आत आली. देवावरील त्याच्या श्रद्धेचा पडताळा पाहण्याची तिला गरज नव्हती, पण आत्यावर त्याची जी श्रद्धा दिसून येत होती तिचं मन राखण्यासाठी त्याचा हा जो खटाटोप चालला होता ते पाहून मात्र तिला मोठं कौतुक वाटलं. हातातली परडी त्याच्या पूजा साहित्याजवळ ठेवून ती जाण्यासाठी वळली तेव्हा त्याची पूजा कौतुकाने पाहत असलेल्या गोजा आत्याने म्हटलं, रिंदा, मला जाऊ दे आता स्वयंपाकघरात. तू इथे याच्याजवळ बैस आणि त्याला काय हवं नको ते नीट बघ. रघुनंदनने हसून म्हटलं, आत्या, पूजेचा एवढा खटाटोप तू केलास तेव्हा ही पूजा माझ्या हातून यथाचांग पार पडते की नाही हे तू आपलं तुझ्या नजरेने पाहिलेलं चांगलं. गोजा आत्याने म्हटलं, प्रत्यक्ष कैलासनाथ बसला असताना मी कोण पाहणार बाबा? तोच तुझ्याकडून सारं काही करवून घेईल. आणि हो, रिंदा इथं राहील. ती पूजापाठात पारंगत आहे. तू चुकलास तर ती तुला सांगेल. गोजा आत्या बाहेर पडून घराकडे वळली तशी त्याने हसून म्हटले,
शेवटी पापपुण्याचा भार आत्या तुझ्यावर टाकून गेली. वृंदा नंदादीपातली वाद सारण्यात गुंतली होती. गंभीरपणाने तिने म्हटले, तो भार ज्याचा त्यालाच उचलावा लागतो. तिने नंदादीपात तेल घातले आणि सोवळ्याला धक्का लागणार नाही अशा बेताने ती कैलासनाथासमोर रघुनंदनच्या उजव्या बाजूला थोड्या अंतरावर आपले नेसते पांढरे शुभ्र वस्त्र अंगाभोवती सावरून संकोचून बसली. त्याने म्हटले, बाकी तू पूजापाठात पारंगत आहेस असा आत्याने निर्वाळा दिलाच आहे, तेव्हा पापाचा धनी मी खास होणार नाही. ती काहीच बोलली नाही. फक्त कळे न कळेस स्मित तिच्या चेहऱ्यावर क्षणिक उमटलं. पूजा करता करता त्याने मध्येच म्हटलं, पूजा बरोबर चालली ना? तिने नुसतं म्हटलं, रोज अशीच पूजा करतेस ना तू? नाही. मग कशी करतेस? माझ्यासारख्या विधवेला देवावर दुरून फुल वाहण्याखेरीज दुसरा कसला अधिकार नाही. त्याचे ओठ किंचित विलग झाले, पण लगेच गंभीर होऊन त्याने म्हटले, हा कैलासनाथ मोठं जागृत दैवत आहे असं म्हणतात. ते ज्याच्या त्याच्या श्रद्धेवरच अवलंबून आहे. पण अनुभव आल्यानंतर माणसाची श्रद्धा बसते हे तरी खरं ना? ती किंचित हसलीने म्हणाली, तसा काही अनुभव आल्यामुळे आजचा हा तुझा पूजेचा सारा खटाटोप आहे की काय? होय, तसं म्हणायला हरकत नाही. तिने वर नजर करून काहीशा आश्चर्याने त्याच्याकडे पाहिले, पण त्याची नजर आपल्या कुंकुमविरहित कपाळाकडे लागलेली आहे हे पाहता चटकन तिने खाली मान घातली. बेलपत्रांची परडी जवळ ओढीत त्याने म्हटले, वृंदा, लहानपणी मी इथे रोज येत होतो, आठवतंय तुला? हो, चांगलंच आठवतंय. तू इथे राहतही होतास. दादाजी तुला आणि मला संस्कृत श्लोक शिकवीत असत. त्याने मध्येच म्हटले, तुझ्या आईची आणि माझ्या आईची खूप मैत्री होती. ते तिला का माहीत नव्हतं? हो, दोघी अगदी जीवाभावाच्या मैत्रिणी होत्या. जोशी घराण्याचा पुजारी घराण्याशी फार फार जुना 3-4 पिढ्यांचा स्नेहसंबंध होता. पण या दोघी मैत्रिणींची मैत्री काही वेगळीच होती असं अजूनही सारी म्हणतात. रोज संध्याकाळी कैलासनाथाच्या दर्शनाला येण्याचा त्याच्या आईचा नेम असे. गायीबरोबर वासरू तसा तिच्याबरोबर नंदा नेहमी असायचा. मंदिराच्या मागच्या बाजूला असलेल्या अशोकाच्या झाडाखाली बसल्या बसल्या त्या दोघी मैत्रिणींचं हितगुज चालत असे. एकदा दादाजीने नंदाच्या आईला चेष्टेने म्हटलं होतं, सरस्वती, देवदर्शनाला रोजच्या नेमाचं तुला फक्त अर्धच पुण्य लाभणार. सरू मावशी मोठी चतुर होती. तिने हसून म्हटले होते, दादाजी, कैलासनाथ खरा न्यायी असेल तर माझ्या खाती पुण्याचं शून्यच जमा करील. दादाजीने म्हटले होते, ते कसं ग? ती हसलीने म्हणाली, कारण देव देवळात आणि माझं चित्त मागच्या आवारात. हे सारं आता वृंदाला आठवलं नि तिने म्हटलं, हो, दोघींची मैत्री होती हे मला चांगलं आठवतंय. रोज एकमेकींना भेटल्याशिवाय दोघींना चैन पडत नसे. माझ्या आईचा तुझ्यावर फार जीव होता. हो तर, आईपेक्षाही सरू मावशी माझे अधिक लाड करायची. तिने शिवलेला बनारसी खणाचा हिरवा परकरपोल का अजून माझ्या पेटीत आहे. तो थोडा वेळ स्तब्ध राहिला आणि गंभीर मुद्रेने कैलासनाथाच्या पिंडीवर बेलपत्र वाहण्याचे काम त्याने चालू ठेवले. किंचित काल मूक राहून तिने विचारले, पण या श्रद्धा बसण्यासारखा आणि आज ती अचानक उफाळून येण्या एवढा तुला कसला अनुभव आला? तिच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करून तिच्याकडे न पाहता त्याने म्हटले, माझी आई तुला सून म्हणत असे, आठवतंय? वृंदा स्तब्ध राहिली. तिला हे आठवत नव्हते म्हणून नव्हे, तिची स्मरणशक्ती मूळची तीव्र होती आणि लहानपणापासून करीत आलेल्या सतत पाठांतराने ती विशेष तीव्र बनली होती. वयाच्या 4थ्या वर्षापासूनच्या सर्व गोष्टी तिच्या चांगल्या स्मरणात होत्या. हो, खरं होतं, नंदाची आई तिला कौतुकाने सून म्हणत असे, अगदी सगळ्यांच्या देखत म्हणत असे. पण आता त्याचं काय? लहानपणी घडलेल्या अशा कितीतरी गोष्टी माणसाला सांगता येतील की ज्यापैकी कित्येकांचा पुढे मागमूसही उरत नाही. जी गोष्ट प्रत्यक्ष घडली नाही तिचा आता उल्लेख कशाला? अन आता अशा या भलत्या वेळी काय उपयोग त्याचा? ती बोलत नाही असे पाहून त्याने म्हटले, तुला आठवत नसेल, तू लहान होतीस त्यावेळी, अवघी 8 वर्षांची. पण मी मोठा होतो चांगला 12 वर्षांचा. त्यावेळची प्रत्येक गोष्ट मला आठवते. तिने हलकेच म्हटले, मलाही आठवतंय, पण ज्या गोष्टी घडल्या नाहीत. त्याने मध्येच म्हटले,
का घडल्या नाहीत? या कैलासनाथाला साक्षी ठेवून दिलेलं वचन का मोडलं? ती दचकली. आतापर्यंत जमिनीवर खिळलेली नजर वर करून तिने म्हटले, वचन? कसलं वचन? म्हणजे तुला माहीत नाही? तुला काहीच माहिती नाही? तिने नुसती मान हलवली. तुझ्या दादाजींना पण माहिती नाही? ते मला माहीत नाही, पण जाणून बुजून माझे दादाजी कधीही वचनभंग करणार नाहीत. शक्य आहे ते, मी खरं मानायला तयार आहे. पण कसलं वचन? आई गेली त्या वर्षीची गोष्ट. शाळेची सुट्टी संपून मी परत नानांकडे नागपूरला जायला निघालो होतो. त्याच्या आदल्या दिवशी सायंकाळी आईबरोबर मी इथे या कैलासनाथाच्या दर्शनाला आलो होतो. तुझी आई बरोबर होती. तू आपल्या आजीजवळ स्वयंपाकघरात होतीस. मी आता बसलो आहे, बरोबर इथेच त्या दोघी उभ्या होत्या. बाहेर आधी दोघींची काय बोलणी झाली होती कोण जाणे, पण इथे या कैलासनाथासमोर येताच तुझी आई म्हणाली, सरू, तुला विश्वास वाटत नसेल तर या कैलासनाथासमोर मी तुला वचन देते की माझी रिंदा मी तुझ्या रघुनंदनलाच देईन. असेल, पण आता? त्याने मध्येच म्हटले. पण आता मी सांगतो. पुढे 3 महिन्यांनीच होडी महापुरात उलटली. दोघी मैत्रिणी बरोबर बुडाल्या आणि त्यांच्याबरोबर त्यांचं वचन पण नर्मदेच्या तळाशी गेलं. पण दादाजींना याची कल्पना नसेल कल्पना, कबूल. दोघींच्या अपघाती मृत्यूमुळे ते वचन अव्यक्त आणि गुप्त राहिलं असेल, पण दोघींची इच्छा तर उघड होती ना. तुझं लग्न तुझे दादाजी इतक्या घाईने उरकून टाकणार होते याची मला आधी कल्पना असती तर मी ही गोष्ट त्यांना सांगितली असती. पण तुझ्या लग्नाची त्यांनी घाई केली. हो, कारण ज्योतिषाने त्यांना तसं सांगितलं होतं. मग झालं का त्यांचं भविष्य खरं? होईल कसं? प्रत्यक्ष कैलासनाथाला साक्षी ठेवून दिलेल्या वचनाचा भंग झाला आणि म्हणूनच मी विधवा झाले, असंच ना? कैलासनाथाची मर्जी. नशिबी असेल ते चुकत नाही. धगधगता अग्नी थंड पाण्याचा शिपकारा मारताच मंद व्हावा तसा तिचा संत पण कातर स्वर कानी पडतात त्याचा चढा स्वर एकदम मंदावला. त्याने तिच्याकडे पाहिले. तिची नजर कैलासनाथावर एकाग्र झाली होती. तिच्या गंभीर चेहऱ्यावर उमटलेले कारुण्य नंदादीपाच्या मंद प्रकाशातही स्पष्ट दिसत होते. गेली सारी रात्र ज्या विचाराने तो अस्वस्थ झाला होता, ज्या विचाराने त्याची झोप उडाली होती, तो विचार, तो अस्वस्थपणा या क्षणी पराकोटीस पोहोचला. आपण काय करतो आहो याची जाणीव होण्यापूर्वीच पूजापात्रात असलेल्या कंकावटीत त्याने झटकन बोटे बुडवली आणि चिमूटभर पिंजर घेऊन ती तिच्या कपाळावर दाबीत त्याने आवेगाने म्हटले, नाही नाही रिंदा, तू विधवा नाहीस, ते शक्य नाही. कपाळावर दाबलेली पिंजर लाल ठसा उमटवून नाकाच्या शेंड्यावर आणि खाली जमिनीवर तिच्या जुळलेल्या पावलांजवळ ओघळली. या अनपेक्षित घटनेमुळे वाऱ्याने थरकणाऱ्या नंदादीपातली ज्योतीसारखी ती थरकली. त्याचे शब्द तिच्या कानात शिरले नाहीत. भयचकित मुद्रेने आणि थरथरत्या मनाने तिने म्हटले, नंदा नंदा, हे काय? ही कैलासनाथाची आज्ञा, पापाचं प्रायश्चित्त, चुकीची दुरुस्ती, भावनांचा उद्रेक, काय वाटेल ते म्हण. पण जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत तू विधवा नाहीस. ते शक्य नाही. जगाच्या दृष्टीने असलीस तरी कैलासनाथाच्या नजरेने नाहीस. तिचे हृदय भयचकित झाले नि या अनपेक्षित प्रसंगातून निर्माण झालेल्या अननुभूत भावनेने थरकले. पण तरी सुद्धा संयम तिच्या शरीराच्या कणाकणातून साठवलेला होता. मंदिराच्या प्रांगणात आणि दादाजींसारख्या सहवासात त्या संयमाची जोपासना झालेली होती. नर्मदा नदीच्या पाण्यावर वृंदा वाढलेली होती. सागर अनिर्बंध लाटांनी लहरतो, उसळतो, पण नदीची प्रकृती भिन्न असते. नदीचा संथपणा वृंदात मुरलेला होता. तिने संयमित आणि संत स्वरात म्हटले, कुणाच्याही दृष्टीचा आता विचार करण्यात अर्थ नाही, त्याचा उपयोगही नाही. तू लक्षपूर्वक पूजा कर. तो बोलत होता तरी एकीकडे पिंडीवर बेलपत्री वाहण्याचे त्याचे काम चालूच होते. त्याने म्हटले, पूजाच करतो आहे, हाताने कैलासनाथाची आणि मनाने त्याच्या सेविकेची. जे मंत्र गेली 12 वर्षे मी मनात ठेवले होते ते आज उघड म्हणतो आहे. तू प्रतिबंध केलास तरी म्हणणार. पण कशासाठी ते मला तरी कुठे माहीत आहे. तुझं लग्न झाल्याचं मला नागपूरला कळलं. मी दिग्मूढ झालो. दुसऱ्या कुठच्याही भावनेनं निराश होण्याचं ते माझं वय नव्हतं.
तरीही माझ्या हक्कावर परक्याने आक्रमण केल्याची जाणीव त्या वयातही मला झाली होती. शिवाय आईवर माझा किती जीव होता हे तुला माहीत आहेच. माझ्या मृत आईची इच्छा पूर्ण झाली नाही म्हणून मला विशेष राग आला होता. पुढे तुझ्यावर आलेला प्रसंग कळला. वास्तविक ते ऐकून मला दुःख व्हायला हवं होतं, पण कबूल करतो की मला त्यावेळी यत्किंचितही दुःख झाले नाही. उलट देवाने म्हण की दैवानं म्हण, तुला छान शिक्षा केली असंच मला वाटलं. त्यानंतर मी इथे सुटीत येई तेव्हा कधी मंदिरात आलो तरी तुमच्या घरात न येता मंदिरातून परस्पर निघून जात असे. त्याचे कारण हेच होते. वाढत्या वयाबरोबर मनाला अपमानाचे शल्य टोचू लागलं होतं. वृत्तीला बेफिकीरपणा आला होता. वाटे असे नका दुःखी, ज्या वाटेने जायचे नाही त्याची विचारपूस हवी कशाला? वृंदाने शांतपणे म्हटले, मग तोच मार्ग ठीक होता. ठीक वाटत होता तोपर्यंत त्याच मार्गाने गेलो. मी इथे आल्यावेळी आमच्या घरी कधी तुझा विषय निघाला तर मी तिथून उठून जात असे, पण काल रात्री नानांचं बोलणं ऐकलं. एवढं काय नाना आजोबा सांगत होते? तो हसला. सहानुभूतीची आर्द्रता त्याच्या स्वरात पाझरली. त्याने मृदूपणे म्हटले, रिंदा, काय सांगू काय सांगत होते ते. पण जे काही सांगत होते ते ऐकताना गेल्या 12 वर्षांच्या कठोरतेचे कडे एकाएकी कोसळून पडले. कोरड्या ठणठणीत पडलेल्या हृदयात जुना जिव्हाळा पाझरू लागला रिंदा. पण तेवढ्यात बाहेर कुणाची तरी चाहूल लागली. वृंदाने झटकन पदराने कपाळ नाक पुसले नी ती चटकन उभी राहिली. रघुनंदनची 10 वर्षांची सावत्र बहीण मालू आत आली. वृंदाने तिला म्हटले, मालू, तू इथं नंदाबाईजवळ त्याची पूजा आटपेपर्यंत बैस आणि त्याला काय हवं नको ते बघ. आणि उत्तराची वाट न बघता झटकन ती मंदिराबाहेर पडली. नेहमीच्या वाटेने पुढल्या दाराने घरात न जाता ती घराला वळसा घालून मागील दारी पडवीत गेली. पाण्याने आपले कपाळ तोंड स्वच्छ धुवून काढले आणि मग ती स्वयंपाकघरात गेली. कामकाज उरकताना बाह्यातकारी ती शांत आणि सावधान होती, पण तिच्या मनात विचार तरंग उमटत होते. स्वयंपाकघरात गोजा आत्या, नंदनची सावत्र आई, त्याच्या 2 धाकट्या बहिणी, हरिप्रसादची बायको आणि बाहेरच्या दालनात नंदाचे वडील, नाना आजोबा, हरिप्रसाद, नंदाचा 14 वर्षांचा भाऊ एवढी मंडळी जमली होती. घर अगदी गजबजून गेलं होतं. तिला आपल्या मनातल्या विचारांकडे लक्ष द्यायला वेळ नव्हता. मधल्या दालनात जेवणासाठी ती केळीची पाने मांडत होती तेव्हा पूजा आटपून रघुनंदन आत आला. त्याला पाहताच गोजा आत्या स्वयंपाकघराच्या दाराशी आल्याने म्हणाल्या, नंदा, अगदी मन लावून पूजा केलीस हो? नानाने हसून म्हटले, 2 तास देवापुढे बसला होता म्हणून म्हणता की काय? बाकी तुमच्या नवसाचं जू होतं त्याच्या मानेवर, तेव्हा न बसून बिचारा करतो काय? इतर मंडळी हसली, पण त्यांच्या अपेक्षेप्रमाणे रघुनंदन हसला नाही. त्याने गंभीरपणे म्हटले, नाही नाना, आयुष्यात आजच प्रथम मी खरी पूजा केली. लहानपणी मी पूजा करीत होतो, पण त्यावेळी त्याचा अर्थ मला कळत नव्हता. आज 12 वर्षांनी तो कळला म्हणून आज मन लावून षोडशोपचारे मी पूजा केली. त्याचा द्व्यर्थी भाव वृंदाला कळला, पण आपल्या मनाची यत्किंचितही चलबिचल होऊ न देता खालच्या मानेने तिने पाने मांडण्याचे काम चालू ठेवले. गोजा आत्याने अभिमानाने पण गहीवरून म्हटले, असू दे नंदा, आपली श्रद्धा आपण आपली मनात ठेवावी हो. जेवताना जेवणाकडे अगर चाललेल्या गप्पा गोष्टींकडे त्याचे फारसे लक्ष नाही हे वृंदाच्या लक्षात आले. गांभीर्याबरोबरच विचार वादळाची आणि काहीशी शरमेची छाया त्याच्या गौर देखण्या चेहऱ्यावर उमटून जात होती. गप्पा गोष्टीत तो भाग घेत होता, पण तसे करणे त्याला जड जात होते हे स्पष्ट दिसत होते. जेवण झाल्याबरोबर तो पुढे एकटाच घरी निघून गेला. वृंदा बायका मंडळींबरोबर स्वयंपाकघरात जेवायला बसली, पण घास तिच्या घशाखाली उतरेना. मन विचारांनी भरले होते, त्यामुळे पोटाचीही भूक उडाली होती. तिच्या मनाला निवांत एकटेपणा हवा होता, पण पुढे कामाचा जो ढीग पडलेला दिसत होता त्यामुळे रात्रीशिवाय निवांतपणाला अवसर नव्हता. तरी सुद्धा जेवणानंतर काम उरकताना हातांबरोबर तिच्या मनाची गती चालू होती. अनपेक्षित प्रसंगाचे धक्के बसण्याची तिच्या मनाला सवय नव्हती. जे काही सुखदुःखाचे अनपेक्षित प्रसंग तिच्या जीवनात घडले होते ते सारे ती लहान अजाण असताना घडले. त्यानंतर आजतागायत तिचं जीवन संथ आणि एकमार्गानं चाललं होतं. संथ आणि एकमार्गी वाहणाऱ्या नदीला हिरवळीची तरी किनार असते, पण तिच्या जीवनाला तीही नव्हती. जी काही होती ती केवळ वैधव्यामुळे मजबूत बनलेली
धर्मरूढींची नि जुन्या आचार विचारांची लोखंडी चौकट. गावात तिच्या वयाच्या बऱ्याच मुली होत्या. त्यातल्या काही तिच्या मैत्रिणीही होत्या. पण गळ्यात गळा घालून हितगुज करणारी, हृदयात विविध भावना तरंग उमटवणारी अशी एकही मैत्रीण नव्हती. कारण तरुण संसारी मुलींना प्रिय असलेला हितगुज विषय तिच्या कपाळीच्या कुंकवाबरोबरच पुसला गेला होता. जीवनाशी ज्या विषयांचा संबंध आला होता, ज्या विषयांचे, ज्या धर्मग्रंथांचे ती दादाजींजवळ अध्ययन करीत असे, त्या विषयांचे तिच्या मैत्रिणींना ज्ञानही नव्हते आणि गोडीही नव्हती. शिवाय लहान वयात घरचा सारा भार उचलावा लागल्यामुळे तिच्यात जे एक प्रकारचे गांभीर्य आले होते, त्यामुळे तिच्या मैत्रिणी जमल्या की भावनांच्या खळबळीपेक्षा विचारांचा संथपणा तिच्यात अधिक दिसे. पण मग हा तो प्रसंग घडला, त्याने तिचे मन इतके हादरले गेले होते की प्रयत्न करून सुद्धा तिच्या विचारात नेहमीचा संथपणा येईना. आजचा हा भाग इथेच संपला. आज मी वाचलेला हा दुसरा भाग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर तुम्ही स्वतः लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर, तुमच्या नातेवाईकांबरोबर आणि तुमच्या ओळखीच्या माणसांसोबत माझे व्हिडिओज जास्तीत जास्त शेअर करा. आणि जर तुम्ही कुणी माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, ज्यामुळे माझे येणारे नवीन नवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुम्हाला ऐकायला मिळतील. आता आपण पुन्हा भेटू याच कादंबरीच्या तिसऱ्या भागामध्ये. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते. धन्यवाद.